चिन्ह देखील या ठिकाणी देण्यात आला आहे. सन्माननीय पले साहेब, सन्माननीय वैद्य साहेब. तभी ना आगे बढ़ेंगे। तो कोई सुधार नहीं रहता, धक्के खाओ उधर धक्के खाओ ना, जन्म पत्री में कुछ हो रहा है, हम विकलांग लोग कहाँ जाएंगे? शासन अपने द्वारा पूरे साल भर ज्ञानेश्वर माहिती के उसमें मैं तहसीलदार से गई, बोलता ना जो उधर बनाते हैं। मैंने जो पूछा उसका जवाब दो। शासन अपने द्वारा कार्यक्रम था ना, उसमें आप आई थी क्या? ये समस्या लेकर वही सूत्र मिलता था। मेरे बच्चे लोग नौकरी पढ़ते हैं, दोनों फायदे। अभी क्या कीजिए, आप तहसीलदार के साथ खड़े हैं, ऑफिस में जाइए और आपका काम करवा लीजिए। उसमें क्या अड़चन है वो देख लेंगे, काम करेंगे। आपको बात करें शासन दरबारी जिम्मेदारी त्याची बोलतात आपण त्यामुळे दिव्यांगांचा हाल झाला होता साहेब. आम्ही होता हाल झाला होता दिव्यांगांना. आपलं जेवायला काय तर काय पाहिजे कोणी ऐकत आहे, कोणी ऐकत नव्हतं साहेब, कोणी ऐकत नव्हतं, कोणी ऐकत नव्हतं. और सर एक बात और आम्ही ऐकत नव्हतं, आम्ही होतो. आणि पण माझे आज आम्ही सुनिए, और विकलांगों को सिर्फ 6 महीना पैसा मिलता है और 6 महीना बंद रहता है विकलांग को पैसा। धन्यवाद. आपल्या ज्या पण शंका असतील त्या विभागातील कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची आपण संपर्क साधावा. धन्यवाद साहेबांना. सन्माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी आहे. सन्माननीय बाबर मॅडम या ठिकाणी आहे. सन्माननीय भिवंडीचे तहसीलदार कर्तव्यदक्ष श्री अभिजित फुले, त्याचप्रमाणे आपले प्रांताधिकारी सानप साहेब आणि आपले जिल्हाधिकारी साहेब श्री अशोक शिंगारे साहेब यांचं मी यांना मनापासून धन्यवाद देतो की एक चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. खरं तर महसूल प्रशासन हे 12 महिने 24 तास काम करत असतं. त्यामुळे सप्ताह किंवा पंधरवडा हा काही त्यांच्या कामापासून वेगळा करता येत नाही. तथापि एक चांगला संदेश समाजामध्ये जावा, त्यांनी केलेलं काम समाजासमोर चांगल्या प्रमाणात यावं म्हणून आपण हे विशेष नियोजन करत आहोत. 1 ऑगस्टला सुरू झालेला हा पंधरवडा आहे. 15 ऑगस्टला त्याची सांगता होईल. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आगमनाची आम्हाला अपेक्षा आहे. तर या महसूल विभागाला मी मनापासून माझ्या शुभेच्छा देतो. महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी एकत्र येऊन हातात हात घालून जर काम केलं तर किती बदल होऊ शकतो त्याची ही एक छोटीशी झलक आपल्यासमोर आज आपण दाखवलेली आहे. मित्रहो, ज्याचे हातपाय धडधाकट आहेत, ज्याचे सर्व इंद्रिय चांगली काम करतात, त्याने आपल्या समाजासाठी एक ऋण म्हणून, ही परमेश्वराने आपल्याकडे केलेली कृपा म्हणून आपले जे बाकी दिव्यांग बंधू आहेत, भगिनी आहेत, यांना नेहमीच सहकार्याची भावना आपण ठेवली पाहिजे. महापालिका प्रशासनाची पण आमची तीच भूमिका आहे. आपल्या माहितीकरता सांगतो की आजच्या नुकताच जे लोकसभा निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये आपल्या दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी सुलभता यावी, मतदान केंद्रापर्यंत पोहोचता यावं म्हणून आपण 170 व्हीलचेअरची व्यवस्था महापालिकेतर्फे केली. हा मोठा आकडा आहे. 1-2 व्हीलचेअर नव्हे तर 170. त्यातल्या आता काही व्हीलचेअर जे आहेत ते आपलं आता जे हॉस्पिटल उद्घाटन होणार आहे लवकरच, बाई जिजीबाई पेडिट हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलसाठी सुद्धा आपण राखून ठेवलेले आहेत. आणि अशीच व्यवस्था आपल्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्यासाठी, त्याचप्रमाणे त्याच्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने तयार करून ठेवलेली आहे. मला एक आनंदाची घोषणा इथे करू इच्छितो. आपल्याला माहिती असेल की जे अंध आहेत
त्यांना वाचायचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण संपूर्ण महापालिका भवनामध्ये ब्रेल लिपीमध्ये नेमप्लेट्स तयार केलेले आहेत की ज्याने केवळ हाताचा स्पर्श केला तर त्यांना कुठल्या विभागात आपल्याला जायचं ते समजू शकतं. हे एक खूप चांगलं पाऊल आम्ही महापालिका प्रशासनातर्फे घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगांची आम्हाला एक मागणी होती की आम्हाला महापालिका प्रशासन भवनात वरच्या मजल्यावर जाण्यापेक्षा आम्हाला सोयीचं असं एक ठिकाण तुम्ही द्यावं जेणेकरून आमच्या ज्या काही मागण्या किंवा जी काही पत्रं आम्हाला द्यायची ते आम्हाला देणं सोयीचं होईल. त्याचा आम्ही अतिशय सकारात्मक विचार केला आणि आता ती फाईल माझ्या टेबलवर मंजुरी करता आहे. तर मुख्य महापालिका भवन जे आहे त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरवरच दिव्यांगांसाठी आम्ही मदत केंद्र उघडत आहे. याच्या व्यतिरिक्त एक पुढे जाऊन सांगतो की आता ॲडव्हान्समेंट एवढी झाली जगामध्ये. पूर्वीच्या काळी व्हीलचेअर आपल्याला रॅम्पशिवाय नेता येत नव्हती. आता अशा व्हीलचेअर निघाल्या की ज्या जिन्यावरनं चढता येतं जिन्यावरनं उतरता येतं, लिफ्टची पण गरज नाही. अशा 2 व्हीलचेअर तयार करण्यासाठी मी ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. लवकरच या महापालिकेच्या ताफ्यामध्ये अशा 2 व्हीलचेअर येतील ज्याच्यामुळे दिव्यांग व्यक्तींना एखाद्या मजल्यावर जायचं असेल तर ती व्हीलचेअर जिन्यावरूनच सरकवत नेता येईल. रॅम्पची गरज नाही, लिफ्टची गरज नाही, अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण आणत आहोत. तर ही एक आनंदाची घोषणा मला तुमच्यासमोर या निमित्तानं करायची होती, ती मी सांगितली आपल्याला. तर अशा प्रकारे महापालिका प्रशासन हे अतिशय सकारात्मक आहे. आणि जसं मी सांगितलं की महसूल महापालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित काम केलं तर या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र जे आहे याचा आपण कायापालट करू शकू असा मला खात्री आहे, विश्वास आहे. आणि तसे महसूल अधिकारी सुदैवाने आपल्याला सगळे लाभलेले आहेत. सर्वांचं काम सकारात्मक आहे. निवडणुकीच्या वेळी आम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं. त्याचप्रमाणे आता येणारा गणेशोत्सव आहे, तोही आपल्यासाठी चॅलेंजिंग असतो. त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आहे, ईद उल नबीची मिरवणूक असो, या सगळ्या याच्यामध्ये स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन आणि आपले पोलीस प्रशासन या सर्वांनी मिळून एकत्रित चांगलं काम केलेलं आहे. असंच चांगलं काम पुढे होईल असा माझा विश्वास आहे. तर या महसूल पंधरवड्यानिमित्त पुन्हा एक वार मी महसूल प्रशासनाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि आश्वासन देतो की आमच्याकडून जर आपल्याला कुठली मदत लागत असेल तर आम्ही सदैव तत्पर आहोत करायला. वराळदेवी मंगल भवन असो किंवा अन्य सेंटर असो, आपण महापालिकेच्या वतीने एवढे मोठे हॉल अतिशय चांगल्या सोयीसुविधा सकट आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या सकट निवडणुकीकरता उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ह्याच्यापुढे देत राहू. तर एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं एक हात पुढे करूया. मी जेवढं म्हणेन तेवढं माझ्या मागे म्हणत राहा. मी जेव्हा सांगेन माझ्या मागे म्हणा, मेरे पीछे बोलिए तभी बोलना है. स्वच्छ भारत शपथ महात्मा गांधी ने जिस भारत का सपना देखा था उसमें सिर्फ राजनीतिक आजादी ही नहीं थी बल्कि एक एवं स्वच्छ एवं विकसित देश की कल्पना भी थी. महात्मा गांधी ने गुलामी की जंजीरों को तोड़कर भारत माता को आजाद कराया. अब हमारा कर्तव्य है कि गंदगी को दूर करके भारत माता की सेवा करें. आता बोलिया, मैं शपथ देता हूँ मैं स्वयं स्वच्छता के प्रति सजग रहूंगा, उसके लिए समय दूंगा. हर वर्ष 100 घंटे यानी हर सप्ताह 2 घंटे श्रमदान करके स्वच्छता के इस संकल्प को चरितार्थ करूंगा. मैं न गंदगी करूंगा न करने दूंगा. सबसे पहले स्वयं से, मेरे परिवार से, मेरे मोहल्ले से, मेरे गांव से एवं मेरे स्थल से शुरुआत करूंगा. मैं यह मानता हूँ कि दुनिया की जो भी देश स्वच्छ दिखते हैं उसका कारण यह है कि वहाँ के नागरिक गंदगी नहीं करते और ना ही होने देते. मैं आज जो शपथ ले रहा हूँ वह अन्य 100 व्यक्तियों से भी करवाऊंगा और मेरी तरह स्वच्छता के लिए 100 घंटे इसके लिए प्रयास करूंगा. इस विचार के साथ गांव-गांव और गली-गली स्वच्छ भारत मिशन का
प्रचार करूंगा। मुझे मालूम है कि स्वच्छता की तरफ बढ़ाया गया मेरा एक कदम पूरे भारत देश को स्वच्छ बनाने में मदद करेगा। जय हिंद, धन्यवाद।